अशा भर उन्हामध्ये आम्ही निघाले तर कुठे, चला तर सांगते. स्वागत आहे तुमचं तनुजाज वर्ल्ड मध्ये. तर पूर्ण तयारीने आम्ही उन्हाला म्हणत, तू काय बाबा आम्हाला फिरवण्यापासून थांबू शकत नाही म्हणत निघालो. उन्हामुळे गाडी चांगलीच तापली आणि कसे चटके बसतायत बघा आयुष्य हाताला. असो, तर ह्या उन्हाला मात देत आम्ही घेतली आमची काळी मैना डोंगरची आणि खात खात निघाली. एकदम भारी टेस्ट लागत होती आंबट गोड काळी मैनाची. आयुषला पण फार आवडली. तर दोघेही आम्ही खात खात निघालो होतो. त्याच्यानंतर आपला लहानपणीचा फेवरेट विषय म्हणजेच पेप्सी 2 रुपयेवाली. आयुष कधी खात नाही, पण त्यांनी टेस्ट घेतली आणि अशा उन्हामध्ये खायला काही हरकत नाही, मस्त लागत होती. त्याच्यानंतर हे कोणतं कॅरेक्टर आहे बघा, ते मला म्हणत होतं कशाला आली एवढ्या भर उन्हात, काय गरज होती यायची. तर त्याला मी म्हटलं अशा भर उन्हातच पोहायची मजा काय वेगळी असते. तर आयुष बघा किती भारी पोहतोय अशा भर उन्हामध्ये, गावाकडच्या विहिरीत पोहायचा आनंद घेतोय आणि तो पूर्णपणे पोहायलाही शिकलाय. आणि हे सगळं बघून मला खरंच फार आनंद होतोय की तो फायनली आणि ही आहे आमच्या कोकरेमेळातील विहीर, जी झाडांच्या पानामुळे थोडी खराब झाली. ठीक आहे, असो, एवढा छान निसर्ग आहे आणि सनसेटची वेळ आहे, तर थोडं सिनेमॅटिक शूट माझं घेतलेलं आहे मी. मग आयुष काय थांबणार आहे का, बघा कशी पोज देतोय, पण त्याचे उभारायचे वांदे झाले कारण ढेकळांमुळे. ठीक आहे, असो, तरी छान फोटो काढले मी त्याचे. हे आहे माझे लहानपणीचे घर, जे आता पूर्णपणे पडलेलं आहे. त्याच्याकडे बघितलं की छान वाटतं, पडलेलं आहे तरी सुद्धा. आणि संध्याकाळी बघा मम्मीच्या हातची गरम गरम चुलीवरची बाजरीची भाकरी खाल्लेली आहे, खूप टेस्टी लागते चुलीवरची भाकरी. त्याच्यानंतर झालेला आहे टाईम आणि निघायचं आहे आपल्या कामावरती, म्हणजेच सांगोला. तर रिटर्न